नाहीतर मग तुझा तो बचत गट सांगत होतीस ना, बचत गट त्याची माहिती असलेली कॉपी केलेली पेन ड्राईव्ह शंभर आहेत माझ्याकडे. किती? 100. मग कळणार सगळ्यांना कसे डाग लागले, रक्ताची डाग लागली. अशी कशी रक्ताची डाग लागली, रक्ताची डाग लागली. इथं तुझं नाव लिहायचं. काय नाव तुझं? अथर्व केतन नाईक. नाही. अथर्व, काय गिरगटत बसलायस रे? हा, काय शाळा बंद पडली का काय? आणि काय वंच, तुम्ही पण त्याचा वेळ खायला लागलायसा. त्याचा वेळ खात नाहीये, उलट सत्कर्णी लावते. स्कॉलरशिपचा फॉर्म भरून घेते त्याच्याकडून. तसा आमचा अथर्व आहेच हुशार, स्कॉलरशिप तर त्याला मिळूनच जाईल. आणि त्याला मोठ्या शाळेत घालायचं झालं तर तो स्कॉलरशिपचा फॉर्म उपयोगाला येईल. मग एक काम करा, 2 फॉर्म भरून टाका. वहिनी, अगं परीक्षा एकच असते. होय की होय, मी आपली गंमत करत होते हो. त्याच्या शाळेचं होईल, पण कर्जाच्या हप्त्याचा काय विचार केलाय का? ते सुद्धा होईलच हळूहळू. होईल की, पण कधी होईल बघा, नाहीतर रस्त्यावर बसून हप्ते मोजायची वेळ येईल. वंस, तुम्ही एक काम करा, तुम्ही की नाही भाऊंचा पण फॉर्म भरून टाका. अहो, भाऊ तर पहिले येतील या परीक्षेत. ते स्कॉलरशिपच्या पैशातनं फी भरून होईल त्याची, पण मुजुमदार त्यांची पॉवर वापरून अथर्वचं ऍडमिशन होऊन देणार नाहीत. त्याचं काय करायचं? चल रे बाळा,